आज मी तुम्हाला चण्याच्या डाळीचा ठेचा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा अर्धी वाडगं मी चण्याची डाळ घेतलेली आहे आणि हिला मी 5 तास भिजत घातली होती। मस्त अशी भिजलेली आहे। डाळ काय आहे माहिती आहे का, चांगली भिजली पाहिजे। तर अशा पद्धतीत भिजलेली आहे। स्वच्छ धुवून पूर्णपणे पाणी नितळून घेतलेलं आहे। कमी तिखटवाल्या ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत। एका मिरचीचे 3 तुकडे केलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये फक्त 2 मिरच्या मी ह्या डार्क जे हिरव्या दिसतात ना एकदम छोट्या आकाराच्या, ह्या 2 मिरच्या फक्त मी तिखटवाल्या घेतलेल्या आहेत। ह्यांना चांगल्या डाग पडस्तवर मी भाजून घेतलेल्या आहेत। तर ह्या मी काढून घेते। त्याच तव्यामध्ये 1 गड्डी लसूण हलकासा डाग पडस्तवर आपण भाजून घेऊया। लसणाला पण बघा डाग चांगले पडलेले आहेत। गॅस मी बंद करून टाकणार आहे। हलवत राहायचं, चांगला भाजला जातो। जास्त वेळ लागत नाही लसूण भाजायला, कारण की हा तवा लोखंडाचा आहे। छोटा 1 चमचा ह्याच्यामध्ये जिरं टाकणार आहे। गरम असल्यामुळे लगेच भाजलं जाईल, जास्त वेळ लागणार नाही ह्याला। असं तडतड आवाज आला की काढून घ्यायचं, जास्त करपवायचं नाही। काढून घेते। आता ह्या जी मिरच्या होत्या ना, ह्या किती होत्या माहिती आहे का, 9 ते 10 मिरच्या होत्या। त्याचे 2-2 तुकडे केलेले आहेत। 1 गड्डी लसूण आणि छोटा 1 चमचा जिरं। हे काय करणार आहे, पहिलं मिक्सरला मी दरदर करून घेणार आहे आणि त्यात एकदाच फक्त हे फिरवून घेणार आहे। मिक्सरला बघा मी फिरवून घेतलेलं आहे। डाळ पण फिरवलेली आहे, मिरची, लसूण आणि जिरं हे पण मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। त्याच तव्यामध्ये आपण थोडंसं तेल काढून घेऊया आणि गरम होऊन देऊया। त्यात टाकायचं थोडंसं जिरं, थोडंसं हिंग पावडर, कढीपत्ता पण टाकू शकता थोडासा तुम्ही। आणि आता त्याच्यामध्ये टाकणार आहे ही जी आपण डाळ बारीक केलेली आहे, म्हणजे दरदरी करून घेतलेली आहे। सगळे काढून घेते आता मी। काढून घेतलेलं आहे। गॅस एकदम बारीक करते आता, तवा जास्त गरम आहे। परतून घ्यायचं। फक्त मिक्स केलेलं आहे बघा, मी एकदम गॅस बारीक केला होता। आता ह्यात काय करायचं माहिती आहे का, कोथिंबीर टाकायची आपल्याला। जास्त बारीक कापले नाही मी, मोठे मोठेच कापलेले आहे। चवीप्रमाणे मीठ टाकायचं। ह्याच्यामध्ये आता तुम्ही थोडंसं लिंबाचा रससुद्धा पिळू शकता। चांगलं परतून घ्यायचं। जर तुम्ही हे म्हणजे ह्याच्यामध्ये मिक्सरला न करता तुम्ही खलबत्त्यामध्ये पण कुटून केलं तरी पण छान लागेल। मस्त असं बघा 2 ते 3 मिनटं मी परतून घेतलेलं आहे। खूप छान लागतं बरं का। जसं आता हे तुम्हाला मी सांगते झणझणीत होतं हे। बाकीच्या तर मिरच्या सगळ्या कमी तिखटवाल्या होत्या, पोपटी कलरच्या, पण ह्याच्यामध्ये 2 तिखटवाल्या होत्या। बिलकुलच जे तिखट खात नाहीत का नाही, तर मग त्या 2 मिरच्या पण तुम्ही टाकू नका। पण खूप चविष्ट लागतं बरं का। आता हे खाताना थोडंसं लिंबू पिळून घेतलं तरी चालेल, किंवा ह्याच्यातच लिंबू थोडंसं पिळलं तरी पण चालू शकतं। खाताना थोडंसं तुपाची धार घेतली तरी पण ह्याच्यामध्ये चालू शकतं। वरण भात केला तर ताटाला लावायला खूप छान असं। जेवताना तर ह्या पावसाळ्याच्या दिवसात काय तर थोडंसं वेगळं, तर अशा पद्धतीत 1 मिनिटभर ह्याच्यावर झाकण ठेवून जरी तुम्ही 1 वाफ काढून घेतली तरी पण चालू शकतं। एकदम वेगळी चव येईल। जसं की आपण चण्याच्या डाळीचा झुणका कसा करतो, मोकळा मोकळा असं, त्या पद्धतीमध्ये पण हे वेगळं लागेल तुम्हाला खायला। ते थोडंसं वेगळंच लागतं खायला। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। तुम्ही असं कधी बनवलं का ती पण मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।